नारायण राणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राणेसाहेब स्वतः आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. राणेसाहेब, ज्ञानेश्वरी आणि वर्षा मध्ये फक्त एक भिंत आहे, अंतर कमी आहे. किती काळ? नाही, ते अंतर मी कधी मोजलं नाही आणि हा विषय मी चर्चा करत नाही. जो विषय माझ्या अखत्यारीत नाही त्याच्या संबंधी मी चर्चा कधीच करत नाही. मुख्यमंत्री पदासंबंधी सगळे निर्णय आमच्या हायकमांड घेतात, माननीय सोनिया गांधी घेतात. त्यामुळे तो निर्णय करतील, त्यावर मी चर्चा करत नाही. नाही, पण चर्चा अशी होते आहे, पनवेलमध्ये एक सभा होते, विलासराव देशमुख आणि नारायण राणे, अगदी भारत पाकिस्तान सारखं नातं असणारे दोन नाही, असं नातं मीडियाने बनवलं. आमचं असं काय नातं नव्हतं. आम्ही एकाच पक्षाचे दोन नेते आहेत. मी माजी मुख्यमंत्री, ते माजी मुख्यमंत्री आहेत. तेव्हा एक पक्षामध्ये आमच्या गैरसमजुतीमुळे पक्षाला कोणतं नुकसान होऊ नये या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही दोघं एकत्र आलो आणि पक्ष हितासाठी दोघंही काम करतोय. काल दोघांनाही आमंत्रण रामशेठ ठाकूरने दिलं आणि त्यामुळे दोघं आम्ही एकत्र आलो. नाही, पण विषय असा रंगतोय की येत्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून तुम्हाला सहज आणि सोपं व्हावं त्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणून शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने पुन्हा विलासराव एक बघा, राज्यात काँग्रेस पक्षामध्ये आमचा कोणी शत्रू नाही, माझा तर कोणी शत्रू नाही. मी काम करतोय, मला सोपवलेली जबाबदारी मी पार पाडतोय. मी सभा करतोय, महाराष्ट्रभर करतोय आणि अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळतोय. आणि म्हणून कोण प्रतिस्पर्धी कोण जवळचा हा मुद्दा आता नाहीच आहे. सत्ता काँग्रेसची परत काँग्रेस राष्ट्रवादीची आणणं हाच प्रश्न आमच्या समोर आहे. मुख्यमंत्र्यांची चर्चा पण आम्ही करत नाही, कोण असेल का असेल हे काम आमचे हायकमांड करतील. आम्हाला सत्ता आणून त्यांच्या स्वाधीन करायचं आहे की आम्ही आता सत्ता आणले आणि सत्ता काँग्रेसची यावी या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत. पण गेल्या काळामध्ये विलासरावांबद्दलची जी तुमची वक्तव्य होती, अगदी दररोज एक प्रकरण बाहेर काढेन किंवा इंडिया बुल्स सारखं काही वक्तव्य आली, अनेक आरोप गेल्या काळामध्ये तुम्ही केले, मंत्रिमंडळामध्ये वाद झाले, आणि असं असताना काय गैरसमज म्हणजे हे बघा, हे पहा, मंत्रिमंडळात एखाद्या प्रस्तावावर बोलणं तो माझा अधिकार आहे, पण ती बातमी बाहेर जाणं योग्य नाही. त्यावेळी त्या काळात जे वातावरण झालं, जी परिस्थिती निर्माण झाली त्यानुसार मी बोललो. आता ती उजळणी मला पुढे करायची नाही आणि ती उजळणी पुढे करून पक्षांतर्गत वातावरण मला बिघडवायचं नाही. आता एक चांगलं वातावरण लोकांना आमच्या वादाने काय मिळणार का, पण आम्ही एकत्र आल्याने मात्र महाराष्ट्राला बरंच काम देऊ शकतो. निश्चितच काँग्रेसमधले दोन वरिष्ठ नेते एकत्र येतात. येत्या काळामध्ये राज्यातल्या राजकारणावरही याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते पाहायला मिळतील. पण त्याचबरोबर अमित देशमुख हे निवडणुकीला उभे आहेत, तुम्ही त्यांच्या प्रचारासाठी तिथेही जात आहेत. यावेळेला अपेक्षा होती, मागच्या वेळेला घरात एक खासदार झाला, तर यावेळेला तुमच्या घरातूनही कोणीतरी उमेदवार असेल आमदारकीसाठी. आहे ना, मी आहे ना. नाही, तुम्ही आहातच, तुम्ही मंत्रिपदाचे उमेदवार आहात, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहात, पण नितेशची ही संधी यावेळेला. नितेश सांगितलं मला यावेळेला उभं राहायचं नाही. मी त्याला विचारलं स्वतः, तुझी इच्छा आहे का उभं राहायचं, तर तो म्हणाला मला यावेळेला उभं राहायचं नाही, असं त्याने स्वतःहूनच सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न पण केला नाही. पण त्याचबरोबर पूर्ण जर निवडणूक प्रक्रियेतली तिकीट वाटपाची प्रक्रिया बघितली तर पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात, सर्वपक्षीय राजकारणामध्ये घराणेशाही ही अत्यंत तिच्या ज्या स्तराला जायला नको त्या स्तराला जाताना दिसली. हे तुमचं मीडियाचं मत आहे. डॉक्टरांच्या घरी मुलगा डॉक्टर होतो, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर झाला तरी तुमची काय तक्रार नाही. वकिलाच्या घरी वकील मुलगाही झाला तर त्याला घराणेशाही म्हणत नाही. प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक झाला तरी घराणेशाही नाही. मग पॉलिटिशियनचा माणूस, राजकारणी असलेल्या माणसाचा मुलगा जर राजकारणी झाला तर घराणेशाही हे कसं तुम्ही म्हणता बरं? त्याची कुवत नसेल, पात्रता नसेल तर तुम्ही बोलू शकता. मुलगा शिकलेला आहे, आता अमित देशमुख शिकलेला आहे, इंजिनियर आहे, राजकारणात वडिलांबरोबर काम केलं आहे, जसं आमच्या नितेश ते करतायत, त्यांनीही केलं आहे. मग त्यांना मिळणं काय, प्रशांत ठाकूरला मिळणं काय, किंवा अनेक ज्यांना तिकीट दिली ते कॅपेबल आहेत. ते काय डायरेक्ट आले नेते झाले नाहीत किंवा
उमेदवार उभे राहिले ना, अनेक वर्ष विधायक सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलंय. राणासाहेब, अनेक वेळेला आतापर्यंत तुमच्याशी भेटण्याची संधी मिळाली आहे, चर्चा करण्याची संधी मिळाली आहे, मुलाखती घेतल्यात. पण गेल्या काही महिन्यामध्ये नारायण राणेंमधली ती जी एक शिवसैनिकाची मानसिकता होती ती आता काँग्रेसी झाल्यासारखी वाटते. नारायण राणे काँग्रेसी झाले असं हे वाटतं. बघा, शिवसेनेत असताना शिवसेनेची आयडिओलॉजी, शिवसेनेचं धोरण, काँग्रेसमध्ये आल्यानंतर महात्मा गांधीजींचा पक्ष आहे, त्यांची आयडिओलॉजी. आता काँग्रेसमध्ये येऊन शिवसेनेची आयडिओलॉजी मी वापरली किंवा ठेवली तर काँग्रेसवाले मला काँग्रेसमध्ये ठेवतील का? पण माणसाचे गुण काही जात नाही. माझ्यातलं जे काय आक्रमकता असेल, जे काय गुण असतील ते जिथे योग्य असेल तिथे वापरले जातील. इथे काय आवश्यकता नाही. आणि आता कोणाशी लढायचं? शिवसेना तशी राहिलीच नाही ना, फक्त बोलतात. काय करणारी, कृती करणारी शिवसेना तर नाहीच आहे. आता परत 44 वर्षानंतर बाल्य अवस्थेत आली शिवसेना. बघा, एकही नेता नाही, नेत्यांना उमेदवारी नाही, कुठलाही प्रचारात नेते नाहीत. आज कोण आहे शिवसेनेत ज्याला नॉलेजेबल पर्सन, ज्यांना राजकारण माहीत आहे, राजकारणात परिपक्वता आहे, असा एक माणूस नाही. स्वतः उद्धव तरी आहे का राजकारणात नॉलेजेबल? नाही, पण आत्ता तुम्ही म्हणालात की तुमच्यातली जी आक्रमकता आहे तो गुण कायम आहे. कोकणी माणसात स्पष्ट वक्तेपणा हा नेहमीच पाहायला मिळाला आहे, आक्रमकता पाहायला मिळाली आहे. पण गेल्या काळात ती आक्रमकता काँग्रेसमध्ये राहून अडचणीची ठरली आहे. अजिबात नाही. फक्त पत्रकारांना आपण कुठली कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून खाद्य देऊ नये याचं प्रिकॉशन आहे समजा. मग तुम्हाला वाटतं की गेल्या काळामध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली तुमच्याकडून? नाही, झाली नाही, होऊ नये. नाही, गेल्या आणि याचा पक्षाला कितपत फायदा माहीत नाही, पण मीडियाला आहे, तो होऊ द्यायचा नाही एवढं ठरवलं. तुम्ही संपादक आहात का? हो, ते असे कॉन्ट्रोवर्सीचे मुद्दे आणत नाही. प्रहार प्रहार आहे, तो सामना नाही. आणि फुकट वाटत नाही, लोक पैसे देऊन घेतात. आपण सामन्याबद्दल बोलतोय, उद्धव ठाकरेंबद्दल बोलतोय. मुख्यतः उद्धव ठाकरेंची जी शैली आहे गेल्या काळामध्ये ते पुन्हा शिवसेना नीटपणे सांभाळतायत अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होत आहे. असं चित्र तुम्ही निर्माण करा, असं काय नाही आहे. खरं कोण आहे शिवसेनेत? काय परिस्थिती आहे आज? प्रचारामध्ये कुठे दिसत आहेत? तीच वाक्य, तेच मुद्दे, तोच आरोप, पलीकडे कुठे जातात? उद्धव ठाकरेंनी विकासावर, सुरक्षितेवर, राज्याच्या विविध प्रश्नावर बोलताना दाखवा. फक्त आरोप आणि सरकारला शिव्या, त्याच्या पलीकडे काय आहे? विधायक, बौद्धिक, विकासात्मक, बेकारीबद्दल काय केलं त्यांनी? होतं ना सरकार. गरिबीबद्दल स्वतः जाऊन केलं विरोधी पक्षात असताना? काही नाही केलं. फक्त आता निवडणूक आले, आरोप प्रत्यारोप करायचे, निवडणूक संपली का घरी बसायचं. जर गेल्या काळात शिवसेनेचा प्रवास बघितला तर पूर्ण या प्रचारामध्ये शिवसेनेसमोर आक्रमक नेता म्हणून एक दिसतोय तो राज ठाकरे. राज ठाकरे विरुद्ध शिवसेना, शिवसेना विरुद्ध राज ठाकरे अशा पद्धतीचं. दो भाइयों का झगडा आहे बस, त्याच्या पलीकडे करायचं. दोन भावांचं भांडण. पण काँग्रेसचा लाभ होता. नाही, लाभ तर कोणाचाही होणार. भांडण असा विषय आहे, त्यामध्ये कोणाचा लाभ होतो, कोणाचा तरी लाभ होणारच. तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अजून कोण असेल, होऊ शकतं. काल बीजेपीचा, कदाचित उद्या बीजेपीचाही फायदा होईल. या भांडणामध्ये शिवसेना मागे राहील, बीजेपी पुढे जाईल. अगदी दोन जणांचं भांडण झालं की तिसऱ्याचा लाभ होतो. अशोक चव्हाणांचा असाच लाभ झाला म्हणायचं का? नाही, मला त्याच्यावर कॉमेंट्स करायचे नाही. पण अशोक चव्हाणांची जर कारकीर्द बघितली गेल्या 6-8 महिन्यातली, 26-11 नंतर त्यांना संधी मिळाली. त्यांना नाईट वॉचमन म्हणून म्हटलं जातं त्या पदावरचं. नाही, मला असं काय म्हणायचं नाही. त्यांना संधी मिळाली, ते काम करतायत. त्यामुळे मला माझ्या पक्षाच्या कुठलाही नेता या मुख्यमंत्र्याच्या कामकाजाबद्दल मला विश्लेषण करायचं आणि टीका टिप्पणी पण नाही करायची. गुहागर गेल्या काळामध्ये चर्चेत राहिला विषय. अगदी नातू दावेदार आहेत त्या जागेवरचे, अनेक वर्ष तिथून निवडून आलेले आहेत. पण उमेदवारी मिळाली ते तुमचे कट्टर विरोधक मानला जाणाऱ्या रामदास कदम यांना. माझे विरोधक वगैरे नाही हो. विरोधक काय, विरोधी पक्ष नेते होते ते. विरोधी पक्ष नेते म्हणून विरोधक. कसले विरोधक असू शकतात? काही दम नाही त्यांच्यामध्ये, ना वैचारिकता ना बौद्धिकता. जसं रस्त्यावर जाऊन बोंबलायचं काम करतात, त्याच्या पलीकडे काय केलं नाही विधानसभेत त्यांनी. आणि ते काय गुहागरला निवडून येत नाही.
असंही म्हटलं होतं की नातूंना छुपी मदत करताय तुम्ही. नाही नाही, छुपी वगैरे नाही. मी मदत कोणाला उघडपणे करीन. तिथे आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे भास्कर जाधव, आणि ते विजयी होतील. येत्या काळामध्ये काँग्रेसला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रात? नंबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 155 जागा आम्हाला मिळतील. स्पष्ट बहुमत मिळेल, स्पष्ट. कोणाचीही मदत लागणार नाही, कोणाचीही मदत. नाही, मदत कोणाची घेऊ, पण आमचं स्वबळावर सरकार असेल. तिसरी आघाडी गेल्या काळात चर्चेत राहिली, अखेरीस काँग्रेसला यश. चर्चेतच आहे, तसं काय यश मिळू शकणार नाही. राज ठाकरे तुमचं जवळचं मित्र मानले